सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंटही करा. सो फायनली आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो. का आलो होतो हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेनच. सो आम्ही एंटर केलं होतं आणि आम्ही वरती चाललेलो बिकॉज ह्याच्या दादा वहिनींना झाला होता मुलगा आणि आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. चाचू झाले चाचू. सगळे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो. ह्याचा मोठा भाऊ आहे, त्यांना मुलगा झालाय. आत्ताच झालं आम्ही आला आणि जस्ट तो हा झालाय काका आणि मी झाले होणारी काकी. आता आम्ही चाललोय पेढे आणायला. गाडी घेऊन नाही जाते. इकडे एक बिकानेर स्वीट्स म्हणून आहे ना, आम्ही तिकडे चाललोय पेढे आणायला. रात्री आता किती वाजलेत रे? आता वाजलेत 9 वाजता झालं बाई. टायमिंग लक्षात ठेव, ह्याच्यात टायमिंग लक्षात राहील. थांब रे, मला पण येऊ दे. किती घेतला? हा किती घेतोय? अर्धा किलो पेढे. अरे बघे करणार मी खाणार. काकी काकी तुम्ही होणारी काकी आहे मी. होणारी काकी होणार नाही झाली काकी. नाही झाली होणारी. गप्रे काकी तू काका बोका. चल पटपट. कोणतं होतं? कोणतं फ्लोर आहे? फोड ना. फोड. बंद कर. सेकंड फ्लोर. सो बेबी होऊन जस्ट 1 आवर झाला होता आणि आम्हाला बेबीला बघायचं होतं. सो ते बोलले की 12 वाजता बेबीला त्या रूममध्ये शिफ्ट करणार बोलून, आणि आम्ही मग थांबलो होतो. सो 12 वाजले आणि बेबीला हे लोक घेऊन येत होते. सो खूप जास्त क्यूट बेबी होतं नाही का. बाळ बघून आलेलो आहे आम्ही. आता मी चालले घरी. आता वाजलेत 12:30. मला लई झोप, उद्या ऑफिस आहे. पटपट जाते आता घरी. चलो बाय, गुड नाईट. झोपली नाही का? दीदी कुठे आहे? मग तर दीदीचा तू खा. सकाळी दे तिला, खाऊ नको. काकी झाले मी. छान आहे का बाळ? बघून आलो आम्ही. सो पेढे आम्ही घरी पण घेऊन आलो होतो. सो घरी आल्यावरती पटकन मी चेंज केलं आणि पेढे वाटायला गेले. मी सगळ्यांना पेढे वाटले. सो दिस इज डे 2. तिथं कशाला थांबली? जा ना तिकडे घेऊन ये वाफल. होय, लाईन बघ किती आहे. मला भेटणार आहे का इतक्या ह्याच्यात? आज ऑफर आहे 99 रुपीजला वॉफल. मी कधीच खाल्लं नाही वॉफल. आणि ऑफर आहे पण मला माहिती आज नॅशनल वॉफल डे आणि आज ना माझ्या इंस्टाग्रामवरती 28K पण झाले. तर म्हटलं काहीतरी गोड खाऊया. तर इथं लाईन बघा किती. लाईनला थांबते. जाऊ दे, आपण ऑनलाईन मागूया. भेटन ऑनलाईन. नको लय वेळ होईल बघ. किती मोठी लाईन आहे. चल ऑनलाईन मागूया त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. ऑनलाईन खाणार वॉफल. सो आज आम्ही चाललेलो आहे परत हॉस्पिटलमध्ये. रोहितच्या भावाला जो मुलगा झाला आहे, सो आम्ही त्यांना बघायला चाललो आहे, वहिनींना आणि त्यांना. आणि तसंच मी जसं की बोललेले आहे, आता मला वॉफल खायचं होतं. आज नॅशनल वॉफल डे, तर मला भेटलं नाही. आणि ऑनलाईन पण मी चेक केलं, पण तिथं मला येतच नाही आणि ऑफर दिसत नाही आहे तिथं. सो मग मी बोललं की जाऊनच घेतो, तिथं ऑफरमध्ये तरी भेटत नाही. या ना की तिथं ऑफरमध्ये भेटत नाही का म्हणूनसाठी मग आम्ही चाललो आहे. चलो. आणि ह्याला बाहेरच जेवायचं आहे आज म्हणण्यासाठी. सो अगेन आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला बिकॉज काल मला खूप थोड्या वेळासाठी बेबी बघायला भेटलं होतं आणि मला व्यवस्थित बघायचं होतं नाही का. आणि मला घ्यायचं नाही होतं, मला घ्यायचं येत नाही. आम्ही गेलो आणि इथं मार्केट होतं. सो आम्हाला थोडंसं नारळ पाणी घ्यायचं होतं त्याच्या मम्मीसाठी. सो त्यांना फक्त असं लिक्विड डाएटवरती ठेवलं होतं. मग आम्ही नारळ पाणी घेत होतो तिकडनं आणि मला पण खायचं होतं, पण मी नाही घेतलं. मी एकच घेतलं कारण की हा बोलत होता की आपण बाहेर डिनरला जाऊया बोलून. सो फायनली एक नारळ घेऊन आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये मी खूप जास्त एक्सायटेड होते. फक्त तो झोपलेला नव्हता पाहिजे बेबी. हा बोलत होता ते झोपलेलंच असं. तू विचारला नाही ना? काय मला पण पाहिजे होता नारळ. तुला सांगत होतो तुला घे म्हणून
सो फायनली मी पोहोचले आणि बेबी झोपलं होतं. सो ते लोक बोलले की त्याला आत्ताच थोडंसं दूध पाजलं आहे आणि ते झोपले नाही का, त्याला जास्त असं गरमीमध्ये ठेवलं आहे, त्याला थंडी वगैरे नाही वाजायला म्हणूनसाठी. मग मी तसंच फक्त 1-2 फोटो काढले त्याचा हात वगैरे घेऊन. तर बाळाला बघून आलो आम्ही आणि लय वेळ झाला. मग हा बोलला की आता जेवणच जाऊया. सो मग इथं आलो आम्ही केकेच किचनमध्ये. सो आता जेवण जाणे, पण मला तर वॉफल खायचे. फक्त मी तिकडे जाऊसपर्यंत ना ते वॉफलचं चालू पाहिजे. असं का रे ते वॉफलचं चालू? काय माहिती नाही, मला तर असं वाटतं बंद होईल लवकर. यार ठीक आहे, त्याला आता जेवूया आपण. कुठे आहे फिश? सो जवळजवळ एक 7-8 महिने झाले असतील की आम्ही बाहेर असं डिनरला गेलो नाही आहे, कारण आम्ही बंद केलं होतं बाहेरचं. सो मग हा बोलला की ठीक आहे आपण इतके दिवस नाही गेलो, सो इथं जाऊया. मस्त गरम सूप मागितले आता, व्हेज मंचाव सूप. व्हेज मंचाव सूप खाणार होता, सॉरी पिना. आणि मागवलं होतं बटर गार्लिक नान आणि पनीर चटपटाची भाजी. आणि मी तर नॉर्मल वीट रोटीच मागवली होती, ते पण विदाऊट ऑइल विदाऊट घी. आणि मग तेच खाल्लं. ते काढणं. जेवता जेवता माझी एंटरटेनमेंट झाली होती, कारण की पुढच्या टेबलवरती भांडणं चालू होती 2, एक हजबंड वाईफमध्ये. आणि मी ते बघून हसत होते. काय करते? ह्याच्यात ॲसिड आहे का नाही बघते, माहिती आहे का मुलीचं पूर्ण पाईप जळाला. पाईपमध्ये अन्न नली का. बाप आधी मी पाणी पिते, म्हणजे तुला काय व्हायला नको. मला ताटामध्ये कशाला वाटलं तू प्यायचं ना. बघा मला काय झालं होतं, ॲम्ब्युलन्सला फोन कर. जेवण झाल्यावरती पेमेंट कन्फर्म केलं. एक टिश्यू. हे मेलेत का बॉक्स? हे मेलेत नाही, ते तसे बसलेत. ते हालत का नाही? खाली बसलेत ते. वाव. कोणते फिश आहे? कोणते फिश? छोटा वाला. ओ पिंक मासा. ओ पिंक मासा. आमचं मस्त जेवण झालंय. मी जेवणार होते पण मी जेवले थोडंसं. आता चाललो घरी. पान खायचं होतं मला, पण इथं जे पानचं होतं ना दुकान ते बंद आहे. सी तिकडं कोपऱ्यात. मूलचंद नाही, वक्रतुंड. सो आता चाललो आम्ही घरी. चल. सो वाईज मी घरी आलेले आता आणि मी जाऊन झोपणार आहे डिरेक्टली. आता मला सोडलंय आणि लय खाल्लंय, आता जाऊन झोपते. चलो.